श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. आपल्या स्वामी भक्ती चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मला खात्री आहे की तुम्ही स्वामींच्या सेवेत आनंदी आहात, सुखी आहात. असेच राहा आणि स्वामी तुमच्या सर्व सदिच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि स्वामींचा आशीर्वाद घेऊन आजचा व्हिडिओ आपण सुरू करूयात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. तो म्हणजे श्रावणी पिठोरी अमावस्या. या दिवशी करायचे विशेष उपाय आणि त्यांचं महत्त्व. आता अमावस्येचं महत्त्व काय आहे? आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्येला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात येणारी अमावस्या ही पितरांसाठी समर्पित मानली जाते. या दिवशी केलेल्या साध्या सरळ सेवेमुळे घरातील दुःख, दारिद्र्य, दोष नाहीसे होतात. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतात. आता ह्या वर्षीची श्रावणी अमावस्या या तिथीची सुरुवात आज सकाळी म्हणजे 11:56 चालू झाली आहे आणि उद्या 23 ऑगस्ट रोजी 11:37 समाप्त होणार आहे. आता आज आहे पिठोरी अमावस्या आणि उद्या म्हणजे 23 तारखेला शनिवारी शनी अमावस्या आहे. या दोन्ही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. पिठोरी अमावस्या आणि शनी अमावस्या याचं महत्त्व काय आहे ते आपण बघूयात. श्रावणातील ही अमावस्या अत्यंत पवित्र मानली जाते. तिला कुशग्रहिणी अमावस्या सुद्धा म्हटलं जातं. विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी उपवास करतात. देवी पार्वती आणि 64 योगिनींची पूजा सुद्धा या दिवशी केली जाते. या दिवशी पितृतर्पण, श्राद्ध, पिंडदान, स्नान, दान यांना फार महत्त्व आहे. शिवशंकराची पूजा केल्याने कालसर्प दोषापासून सुद्धा मुक्ती मिळते. या अमावस्येला आलेले विविध सिद्धियोग आणि अमृत सिद्धियोग यामुळे जे आपण उपाय करतो ते अतिशय फलदायी ठरतात. आता काय उपाय करायचे आहेत ते आपण बघूयात. आपल्याला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्याला पंचगव्य लावून श्री स्वामी समर्थ जप म्हणत स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यात थोडे काळे तेल टाकायचे आहेत आणि स्नान करायचं आहे. रोजची देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे. नंतर पुढील उपायाची आपल्याला सुरुवात करायची आहे. सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे थोडेसे तांदूळ शिजवून आपल्याला भात तयार करायचा आहे आणि भात थंड झाल्यावर एका प्लेटमध्ये काढायचा आहे आणि त्या भाताचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत. म्हणजे पहिला भाग जो आहे तो आपल्याला गायीसाठी नैवेद्य द्यायचा आहे, दुसरा भाग कावळ्यासाठी ठेवायचा आहे आणि तिसरा भाग आपल्या पितरांसाठी ठेवायचा आहे. या तिन्ही भागांवर थोडंसं दही टाकायचं आहे आणि नंतर पहिला भाग आपल्याला गाईला खाऊ घालायचा आहे, दुसरा भाग घराबाहेर ठेवून कावळ्यासाठी द्यायचा आहे आणि तिसरा भाग एका प्लेटमध्ये ठेवून घराच्या उंबरठ्यावर ठेवायचा आहे. त्या प्लेटवर तूप व दही भात अर्पण करून शांतपणे मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आणि ह्या उपायाचे फायदे म्हणजे काय आहेत? घरातील पितृदोष संपतो, कुटुंबामध्ये शांती आणि समाधान येतं, पती पत्नी व मुलांच्या आयुष्यातील अडचणी दूर होतात, नोकरी व्यवसायामध्ये यश मिळतं आणि घरात अखंड लक्ष्मीचं वास्तव्य होतं. म्हणूनच भक्तांनो, या श्रावणी पिठोरी अमावस्येला साधा पण प्रभावी उपाय नक्की करून बघा. तुम्हाला पूर्वजांचे आशीर्वाद लाभतील आणि आयुष्यातील अडचणी नाहीशा होतील. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुमाऊली चरणार्पणमस्तु. धन्यवाद.